चला आता मी निघाले गावाकडे आमच्या. तर अगोदर मी शेताला जाणार आहे आणि आमच्या आईच्या दारातली देवीचं मंदिर आहे, लक्ष्मी मातेचं, परत अंबामाईचं मंदिर आहे. तर माझ्या इथं खूप साऱ्या अशा जुन्या आठवणी आहेत. हाय, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आता आम्ही शेताला आलो हो का, ऑटो रिक्षा पण घेऊन आला आणि आत्ताच आला. हे रस्ता आहे गावाकडून यायचा आणि इकडं ऑटो उभा केला आम्ही, दाखवते तुम्हाला. हे बघा, आणि जत्रेमधून भरपूर सामान आणलं तो राम लक्ष्मण सीता आणि बाहुल्या छान असं बसलेल्या, असं मस्त बसलेल्या घेऊन आला. आणि आता आज माझा उपास आहे, मंगळवार. तर मी इथं सोडणार आहे उपास आता शेतामध्ये आईसोबत पप्पासोबत. तर इकडं माझ्या आईचं शेत आहे, हे गहू आहे ते, आणि तिकडं पेरूचं झाड ते आहे मस्त असं छान. चला मग आता जेवण करणार आहे, भूक भरपूर लागली. आता 2 वाजल्यात, 2-2:30 वाजल्यात बहुतेक. चला आता इकडं आमचा ऑटो रिक्षा थांबलाय आणि आता आम्ही निघालो. हे गहू मस्त आलाय असं छान. आणि पप्पा तिकडं काय काम करायल्यात की. इथं मुगाच्या शेंगा पण सापडल्या तर 4 एवढ्याच घेते. आमच्या आई कधी घ्यायला नाही, काही की ध्यानच केलं नाही. चला मग आता जाऊया इकडे. ह्याच्यामध्ये ढाळा बी आहे एक एक. हा, किती छान ढाळा. तेच आहे. काय केलोय पप्पा? पेरू आईनं तोडून घेतल्या काही की आत्ता, आहे का ताजे ताजे. तर इकडं बघूया अगोदर. हे वाऱ्यानं गहू पडला इथं एवढा मोठा. इकडं शेवंतीचं झाड लावल्यात देवाला फुलासाठी. कोरपड पे कसली लावली माय, कसली झाली कोरपड. हे पेरूचं झाड आहे हो का, भरपूर पेरू आहेत आणि वरी छान लागल्यात पेरू, मोठे मोठे झाल्यात, फुल पण लागले. ते का इकडे तर वाकूनच गेलाय फांटा जांबाच्या पेरून. इकडं पक्षी खाऊन टाकले काही की. इकडं बी चांगले लागल्यात मोठे मोठे. आता मला दिदी तोडून देते आल्यावर, तिनं पण येणार आहे. इथं बी लागले हो का, छान असे मस्त. इकडे केळीचे झाड ते मस्त आहेत छान. ए दादा, तिथं कशाला बसलोस? साप येतय तिथं, साप येतय रे. तिकडे लय मोठे मोठे सर्प इथं, लय पटकन येतात सरळ. इकडं बघा किती छान छान आहे, केळीचे झाड वगैरे लयच मस्त आहे. डाळी गौऱ्या लावल्या एवढ्या मोठ्या. ऋतुजा इकडे पेरू खायली आहे. पप्पाची इकडे पूजा झाली आहे. काही केळी ठेवलाव का देवाला? काय करायला तुम्ही? आई वायर तर काढा, ते तुकडा कशाचा आहे? ते वायराचा खराब आहे. टायर मात्र चांगलं बसवलं, कासलंच आहे आधीच टायर. होय, जेवण करा आधी. करतेस का? काय होत नाही, काय होणार, शेतातलं राहते. हे काय नांगराव ग. नाही का? बस झालं का आता? अजून 1 तास आहे यायचा, जायचा. जाऊन यायचा. जाऊन या मग. तोपर्यंत मी पिते. हरभरा वाळलाय चांगला.
हो की आणि ह्याच्यामध्ये काय टाकला कशात खड्ड्यात? हायब्रिड हायब्रिड उग जनावराला आ कोपनचं आलेलं जनावराला का? जसं वापर तसं वापर हा का म्हशीला टाकला म्हणली. म्हशीला तर हम्म आंब्याला तोर लागाय नाही काय पप्पा आमदा? आमदा नाही तुला लागतं हा गेल्या वर्षी लय लागल ते का नाही त्याच्यामुळंच इकडं झाड आहे आंब्याचं. हे बघा इकडं आईचा हरभरा बी आहे. आंबे लय गोड आहेत बरं आमच्या आईच्या आंब्याच्या झाडाचे. इकडं काही आहे इथं बोर पण आहे बरं. आणि मी कांदे आणले घरून मला का माहित आहे इथं शेतात कांदे आहेत म्हणून खायला. होय ऋतू त्याची कांदे दे निघालेले ये इकडं हे बघ इथलं एक निघाला आई बी आली कुठून आहे दीदी आली आहे म्हण इथं घरी. ये म्हणा हा म्हणले इथे म्हणली आहे कुठं हा म्हणली मी म्हणले उतरल्या उतरल्या लगेच फोन आलाय शेताकडच ये म्हणली. मला वाटलं लय वेळ लागतंय काय की यायला तर नाही आलत का नाही इकडं इथं आल्यावर कोपऱ्याला म्हणाव का मग या पप्पा भूक लागली आहे मला जायचे आणि या कोपऱ्याला आल्यास आले ध्यान. हा तू धर ग ते नांगर तू. आय न आल्याला काय झालं होय बाय गाडी हल्ल्या आता होय की ही मायनं हेलिकॉप्टर चालवलेल्यात. बघा इथं तुझी बहीण आठ दिलेली हा 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 आराम बसून खाणार या म्हण. आराम आले की बसून गाडीत ऑटोमध्ये बहिणीच्या. त्याला काय कष्ट आहे माहित आहे ड्रायव्हरला. मग तू चौड बी नाहीस की चौड बी नाहीस की तू. चाललंय आता आजीचं नातूच ना हे नातीचं ना आज्याचं आता बोलणं चाललंय. इकडे केळी बघा कसली लागली मोठी मोठी लट. पाणी भरून ठेवलं पप्पा इकडल्या झाडाला बी पेरू लागल्यात. ऑटो शिकणारेस का कार? लायसन लांबले मेडिकलचा माझा ऑटोचा कशाला तेच म्हणाले ऑटो बी गाडी का कार भेटला बघा मला. ए पप्पा कुठे जेवायचे तुझ्यापाशी ये ग इंस्टाचे व्हिडिओला ते हेच नाही की ग माय त्यांना ते आयडी दीदीकडून काढून घेते आता. आण ग इकडे ये भूक लागली. करते 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 चला आता चला चला पटकन इकडे बघा पाणी कसलं आहे भारी. ए आवाज 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 येते इकडे. पप्पांनी बोर पण चालू केल्यात आणि दीदी पण आली आहे बघा आत्ताच कॉलेजहून. दीदी पेरवा नाही गेलीस? पप्पाचं काम झालं का म्हणाली? झालं झालं आता जेवायचे. आणि दीदीनं काय तर आणली आहे मस्त असं खायला आपल्याला तर चला मग आता खायचे. आणि आता बघा दीदी आत्ताच कॉलेजहून आली आहे. हाय कर दीदी हाय कर. पेरू तोडायली आहे खायला जेवण करते वेळेस. तिकडल्या झाडाला लय आहेत ग तेवढी तोडली फांटी वाकलेली. मयो हो किती कसली भारी आहे ती आई. तेव्हा तिथं पानाच्या आडवर लपल्यात तेव्हा नव का तिकडेच होते. कशाला नका पुन्हा भाजायचं. चल आधी बाबा भूक लय लागली आम्हाला. चल नग नग पुन्हा भाजू. चल हुळा खावं का जेवण करावं? चला पप्पा पप्पाला भूक लागली आई. हो का पाणी बघा कसलं भारी. चला चला वाडा वाडा वाडा. केक आणली आहे दीदीनं. हो का बघा. ए तुझं नाव टाकलीस त्याच्यावर? मैत्रिणीने टाकली होय ती कॅन्डल दिना झालत. हा
पहिलं मोहरात बी चालू आहे इकडं खायला. नाही व्हिडिओ करायला बघते. तिचं नाव तिला खाऊ दे. अड्डा रात्री हे होतं खायला. हा मस्त पाणी पडायले हे इकडं. मला वाटलं काय तर होईल वाटलं खाल्ले. आता आम्ही जेवण करायला आणि जेवायला बघा किती छान छान आणला खायला. आणि आई तर तिकडं हुळा भाजायली. हुळा बघूया चला. बघा जेवायला काय काय आणलं. इकडं विजयदादाने जेवण केलंय. परत भात आहे. परत केक आणलेला होता मस्तपैकी छान असा खाल्लो आम्ही. दीदीनं आणली आहे. इकडं बसली आहे हो का. पेरू खायली आत्ता झाडावून तोडली आहे. पप्पा बी जेवण करायला तर मंगळवार धरलाव का. मग का बरं एवढं उशीर केला जेवाय. हा शेतातली पूजा करून देवाचे सगळ्या पूजा करून आल्या. तर तिकडं आंब्या खाल्ली मसनेर देव आहे. परत तिकडं कोणता देव हा येडामाय हाय. आणि आसरा आहे आणि मसोबा हाय. सगळे इकडं मारुतीची पूजा केल्यात. इकडं बोरची पूजा केल्यात. पुन्हा हा पांडवाची पूजा केल्यात. तिकडं पांडव पण आहेत झाडाखाली. आणि आता आम्ही जेवण करायला म्हणजे हा जेवायला या म्हण. हो का पप्पा म्हणाले तर सगळेजण जेवायला या म्हण. इकडं भाकरीचं जुडगा हा एवढा मोठा. परत तिकडं भाज्या वरण कांदे. आणि इकडं विजयदादा केक वडलाय. परत इकडं आणि हे कुत्र्याच्या भाकरी येतात. आणि इकडं पण आहेत आणि एवढ्या आहेत. आणि परत इथं शिरा हाय. इथं लोणचं हाय. परत आई तिकडं हुळा भाजायली. आता कवा येते की आता इकडं हुळा भाजायली आहे. उगतच हैराण होते आता पुन्हा भाजायचं तर. इकडं पाणी चालू आहे मस्त थंडगार हवेत हवाशीर. हे बघा इकडं पाणीच पाणी आहे. थंडगार आहे मस्त. चला मग आता मी पण जेवण करते. आता माझं मंगळवार आहे. आणि मी सकाळी चहा पिले होते. थोडे चिप्स खाल्ले होते. ऋतुजांना तळून गेली ती चिप्स. आता जेवण करायला. आता उपवास सोडायला. आता आणखीन मला गावाला जायचे. तर सगळेजण या जेवायला. तर आम्ही बी जेवण करायला. चला मग आता मी पण जेवण करते. आणि तुम्ही पण जेवण करा सगळेजण. आता आपल्याला गावाकडे जायचे मला. आणि ह्याचा अर्धा व्हिडिओ पुढल्या व्हिडिओमध्ये येईन. तर तुम्ही नक्की बघा. आणि आमच्या आईचं शेती कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि पुढला व्हिडिओ बघायला विसरू नका. चला मग बाय.